पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये वायुदलाने आज आसामात थरारक प्रात्यक्षिकं सादर केली। विशेष म्हणजे झाबुआ इथे चक्क हायवेचा वापर धावपट्टीसारखा करण्यात आलाय। खुद्द पंतप्रधानांचं C-17 ग्लोब मास्टर हे विमान हायवेवरच्या धावपट्टीवर उतरलं। त्यामुळे भारताने आणि वायुदलाने तयार केलेल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झालंय। पंतप्रधानांच्या विमानासह सुखोई, राफेल, MiG-29 या लढाऊ विमानांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला। यानंतर भारताच्या वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली आहेत। या लँडिंगद्वारे भारताने चीनसह बांगलादेश आणि म्यानमारला ईशान्य भारतातील युद्धसज्जतेबद्दल जोरदार संदेश दिल्याचं कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितलं। जितके काही लढाऊ विमान आपले इंडियन एअरफोर्सचे त्या एरियात आहेत त्यांच्यासाठी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी फार महत्त्वाची ठरेल। चायनासाठी आपल्याला आत्तापर्यंत आपण उत्तर प्रदेशमध्ये पाकिस्तान आणि चायना यांच्याबरोबर जर युद्ध झालं तर त्या हायवेजवर आपण अशा लँडिंग केले आणि आपलं दाखवली तयारी की आपण इमर्जन्सीमध्ये हे करू शकतो। तर वाढत्या वाहतूक कोंडीवर आता उतारा म्हणून मुंबईत आता जल मेट्रोचा प्रस्ताव सादर झालाय। त्यासाठी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे। ही सल्लागार कंपनी 10 नवीन जलमार्गाचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर करेल आणि आराखडा अंतिम टप्प्यात आहे। ऑगस्ट 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात 21 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे। 10 नवीन जलमार्ग प्रस्तावित आहेत। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर परिसरातल्या जलमार्गांचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा। काटामारीचा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललंय। साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल प्रणालीद्वारे सरकारी यंत्रणेशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलं। याबाबत सरकारने वैधमापन शास्त्र विभागाला सूचना दिल्या। साखर कारखानदार काटामारी करतात अशा तक्रारी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या होत्या। काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल कठोर पावलं उचलली जाण्याचा इशारा दिलेला। आता डिजिटल प्रणालीद्वारे वजन काटे प्रशासनाशी जोडल्यामुळे काटामारी करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करता येणार। सर्रास 20% वजन मारलं जातं। शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल। सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही। ग्रामीण भागात शिकणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आता सरकार मोफत दप्तर देणार आहे। या योजनेकरता सरकारकडून तब्बल 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या संदर्भातले शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आले। नागपूर शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्यावरून हायकोर्टाने संताप व्यक्त केला। रस्त्यांची कामं वारंवार काढली जातात, रस्ते पूर्ववत केले जात नाहीत, त्यामुळे कंत्राटदारांची देयकं का थांबवू नयेत असा सवाल नागपूर खंडपीठाने केलाय। निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना मेमो का देण्यात येऊ नये असा सवालही हायकोर्टाने केला। नागपूरच्या नरेंद्र नगर भागात चांगले डांबरी रस्ते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या नावाखाली पुन्हा खोदले आणि कंत्राटदाराने रस्ता पूर्ववत केला नाही, त्यावर डांबरीकरणही केलं नाही। त्यानंतर स्थानिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। या सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने संताप व्यक्त केला। कंत्राटदारांची यादी हायकोर्टाने मागवली आहे, तसंच कोणत्या कामावर कोण सुपरवायझर असे सवालही केले आहेत। ही माहिती 2 आठवड्यात देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले। मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केलंय। वेतनवाढ फरकाची रक्कम न मिळाल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केलाय। 24 फेब्रुवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणाऱ्या निधीचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांची थकबाकी पूर्ण करा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक सतत अधिकाऱ्यांना देत आहेत। मात्र अधिकारी राजकारणात रमत असल्याचा आरोप श्रीरंग बर्गेंनी केला। गेले 3 महिने ही वाढीव रक्कम आहे जी 65 कोटी लागणार होती ती दिली नाही। 2 महिने एसटी महामंडळाने आपल्या तिजोरीतून दिली आणि आता त्यांच्याकडे नाहीच आहे एसटी महामंडळाकडे, त्याच्यामुळे ती आता देता आली नाही। या महिन्यामध्ये बोंब मारो आंदोलन तुम्ही बघितलं आमचा टीजर कशा बोंबा मारल्या त्या। एसटीचा कर्मचारी हा ग्रामीण भागातला आहे, तो शिमग्यामध्ये बोंबा मारतो, त्यांना बोंबा मारायचा एक्सपिरियन्स आहे। त्याच्यामुळे ही बोंब शासनाच्या अर्थसचिवांपर्यंत ऐकू जावी, त्याची खुर्ची हलावी म्हणून आम्ही या आंदोलनाची नोटीस दिलेली। तशा प्रकारचं आंदोलन आझाद मैदानात आम्ही करणार आहोत।
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने 6 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, पती शशांक, नणंद करिश्मा, दीर सुशील आणि कुटुंबाचा मित्र सुशील चव्हाणवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा मृतदेह भुकूम इथे तिच्या सासरी 16 मे रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलेला. शवविच्छेदन अहवालामध्ये शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचं नमूद झाल्यानं आत्महत्या की हत्या याबाबत संशय निर्माण झालेला. या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. आता न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आलेत आणि 23 फेब्रुवारीपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. यवतमाळच्या उमरखेड इथल्या अब्दुल गफूर शाह या नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य करण्यात आल्याची घटना 26 जानेवारीला घडलेली. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाळ कलानी यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून उमरखेड पोलिसांनी मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापक संचारुल्ला खान अब्दुल खान आणि शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी अशी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षकांची नावं आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या ब्रह्मणी इथे मद्यधुंद कार चालकाने भरधाव कार चालवत एका सेवानिवृत्त शिक्षकाला धडक दिली. अपघातात राजहंस रामटेके या माजी शिक्षकाचा मृत्यू झालाय. राजहंस रात्रीला जेवणानंतर पत्नीसह घरासमोर शतपावली करत होते. यावेळी भरधाव मद्यधुंद असलेल्या कार चालकाने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कार अडवत कार चालकाला चोप दिला आणि पवनी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. या प्रकरणी मद्यधुंद कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. 7 हत्तींचा कळप समोर आल्यानंतरही त्यातून 80 वर्षांचे वृद्ध थोडक्यात बचावल्याची घटना तळकोकणातल्या दोडामार्ग तालुक्यात घडली. सह्याद्रीच्या उंच डोंगरांचा भाग असलेल्या तिलारी खोऱ्यात ही घटना घडली. तिथल्या घोडगे आणि भेकुर्ली परिसरात 7 रानटी हत्तींनी धुमाकूळ घातलाय. घोडगे गावात काजू बागेत काम करताना हत्तींचा कळप आत्माराम दळवी यांच्यासमोर अचानक आला. त्यांच्या मुलाने जीवाची पर्वा न करता हिमतीनं वडिलांना उचलून सुरक्षित स्थळी नेलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. आक्रमकतेसाठी ओळखले जाणारे टस्कर हत्ती अलीकडेच खोऱ्यात परतल्यानं सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अचानक हत्ती आल्याबरोबर मी एकदम घाबरलो. अरे बापरे, काय हे अरिष्ट एवढं मोठा कसा, असं म्हटल्याबरोबर आता कुठे पळायचं असं झालं. त्याबरोबर मुलगा आला माझा धावत आला आणि मला धरून त्यांनी काजूच्या आड ठेवलं मला आणि आपणही टाळला. हवा ठेवलं हत्ती पाहून आम्ही घाबरलो आणि तोही घाबरला. जळगावात केळीचं क्लस्टर करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत करण्यात आली होती. त्याकरता 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे केळी उत्पादक जिल्हा असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मालाला उठाव मिळणार होता. उद्योगधंद्याला चालनाही मिळणार होती. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेलाय तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाहीये. निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे केळी क्लस्टर योजना अडचणीत आली. मुंबईच्या भायखळा पाठोपाठ आता अंधेरीमध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. याचं उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांच्या हस्ते पार पडलं. जुहू परिसरातील नरसी पार्क इथे मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान मुंबई क्लीन लीग करू अशा सूचना अक्षय कुमारने केल्या. यानंतर आता मुंबईत स्वच्छता स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून एका विभागाची दुसऱ्या विभागासोबत स्पर्धा असल्याचं अमित साठम यांनी जाहीर केलं. शो मैं ये कहूँगा कि एक बार नहीं, साल में 2 बार होना चाहिए. और बहुत सारी एक और चीज़ कमाल की है कि इस फ्लावर शो में एक महसूस होता है, एक एहसास होता है इधर आके कि ठहराव, ज़िंदगी में ठहराव बहुत ज़रूरी है. मैं आप मुंबईकर से सबसे ये भी निवेदन करूँगा कि जितना आप लोग अपने फ़ोन का ध्यान रखते हैं उतना ध्यान नेचर का, मुंबई के नेचर, प्लांट और इन सब चीज़ों का ध्यान रखें. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला जोडप्यांसाठी गुलाबाच्या फुलांचं महत्त्व असतं. दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध रंगांची आकर्षक अशी गुलाबांची फुलं विक्रीसाठी आलेली आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बाजारात गुलाबाच्या फुलांची आवक देखील वाढली आहे. आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. प्रेमी युगलांसाठी हा आजचा महत्त्वाचा दिवस. सगळे तरुणाई किंवा हे प्रेमी युगल जे ते वर्षभर या दिवसाची वाट बघतात. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा म्हणजे 7 तारखेपासून या सगळ्या नियोजनाची सुरुवात होते आणि मग प्रॉमिस डे, रोज डे असे वेगवेगळे दिवस साजरे करत ते येतात. ते म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला. मी सध्या दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि या संपूर्ण फुल मार्केटमध्ये आज गुलाबाचा मोहर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या रंगाची फुलं, तीही विशेषतः आकर्षित करणारी गुलाब जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच मार्केटमध्ये रोज वेगवेगळी फुलं घेण्यासाठी अनेक मंडळी दाखल होतात. पण विशेष आज तरुणांचं आकर्षण ठेवण्यासाठी आज या संपूर्ण दुकानात
गुलाबाची फुलं पाहायला मिळतात, तेही लाल नाही तर वेगवेगळ्या रंगांची गुलाबं पाहायला मिळतात. तर आपण या दुकानातील सगळ्यांना विचारूया काय नेमकं आज किती चालू आहे सगळं बजेटिंग धंदा वगैरे कसं चालू आहे? आज सकाळपासून बिझनेस चांगला आहे. आम्ही स्पेशल सिंगल फ्लावर्स पण ठेवले आहे कस्टमरच्या डिमांडच्या अनुसार. 20 रुपयेपासून हे पॅकिंगवाले फ्लावर्स आहे आणि हे वेगवेगळे कलरवाले 150 रुपयेपासून बंच स्टार्टिंग आहे. तर कस्टमर त्यांची रिक्वायरमेंटप्रमाणे घेऊन जातात, जसं त्यांना माल पाहिजे त्या हिशोबानं. नवऱ्यासाठी घेतात ते. या माझ्या नवऱ्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट घेते. आता किती घेऊन जाणार? नाही एकच पाहिजे मला, जास्त नको. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 15 वर्ष झाली. तुम्ही गुलाब घेऊन चालत, तिकडून काय अपेक्षा आहे? तिकडून पण गुलाबच येईन. जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. नृत्यांगना गौतमी पाटीलवर अवघे तरुणाई फिदा आहे. गौतमी पाटील सगळ्यांनाच आवडते, पण गौतमी पाटीलला काय आवडतं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कॉफी विथ कौशिकी आमच्या कार्यक्रमासाठी तिला बोलावलं असता तिने कॉफी किंवा चहाऐवजी पाणीपुरी आवडते असं सांगितलं. आमच्या संपादक सरिता कौशिक यांनाही पाणीपुरी आवडते. दोघींच्या तोंडून सुरू झालेलं पाणीपुरी पुराण दोघींनी थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर घेऊन गेलं आणि पाणीपुरीचा मनमुराद आस्वाद यावेळी घेण्यात आला. सध्या मुलींना नोकरी करणारा नवरा हवा असतो, त्यातच शेतकरी नवरा मात्र नको गो बाई हे चित्र राज्यात सर्वच ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे गावोगावी शेतकरी मुलांची लग्नाविना वय वाढत आहेत. एका बाजूला हा एक सामाजिक प्रश्न म्हणून गांभीर्याने समोर येतोय, मात्र या सर्व भूमिकेला छेद देणारा अनोखा विवाह सांगोल्यातल्या बलवाडी गावात पाहायला मिळाला. एका डॉक्टर तरुणीने शहरातील नोकरी करणाऱ्या मुलांऐवजी शेतीत कष्ट करून यश मिळवणाऱ्या शेतकरी तरुणाची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. या विवाहामुळे समाजातील ठराविक समजुतींना छेद मिळाला असून शेती आणि शेतकऱ्यांविषयी सकारात्मक संदेश दिला जातोय. ही जोडी इतरांसाठी नवा आदर्श ठरू शकते. तसं विचार करायला गेलं तर आता सर्व्हिसचा विचार करायला गेलं तर माझे पप्पा पण एक टीचर आहेत, ते पण गव्हर्नमेंट जॉब करतात, पण त्याच्यातून जेवढं भेटतं ते आम्हाला माहिती आहे, आम्ही घर कसं चालवतो त्याच्यातून. त्याच्यापेक्षा शेती म्हणजे शेतीतून किती उत्पन्न भेटतं हे मला म्हणजे सांगितलं माझ्या घरच्यांनी की त्यांचं इन्कम किती येतं वर्षाचं. मग चांगलं आहे ना. नोकरीत असं मिळत नाही. हां म्हणजे नोकरी करत असेल तर त्याच्याबरोबर आपण दुसरं पण काहीतरी कंबाईन करतो ना. मग शेती म्हणजे करावं लागतं, जेवढं जॉबमधून नाही भेटत तेवढं तिकडून भेटतं शेतीतून. मग स्थैर्य चांगलं मिळू शकेल असं वाटलं तुला? हां तिचं व्यवस्थित होतंय, तिचं कल्याण होतंय, तिचं चांगलं होतंय म्हणल्यावर काय अडचण आहे? शेतकरी पोरींच्या बापासाठी तुम्ही काय आव्हान कराल, जी शेतकरी मुलांना नाकारतात अशांसाठी काय विचार कराल? जिथं मुलगा चांगला आहे, शेती चांगली आहे, स्वभाव चांगला आहे आणि तिथं द्यायला काहीच अडचण नाही ना. दृष्टीने एकदम अतिशय योग्य घेतलं. अतिशय योग्य निर्णय. तिला मुलीला विचारूनच सगळं केलेलं आहे. मुलांवर आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून संस्कार केलेत की शेतातलं काम करायचं, प्रत्येक गोष्ट म्हणजे हे करायचं. जे शेती पण शिक्षण पण असं मुलांना आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं. सुट्टी दिवशी आम्ही मुलांना शेतात घेऊन जातो आणि आम्ही स्वतः शेती घरच्या घरीच करतो. शक्यतो ठराविक वेळेसच आम्ही रोजगारांना लावतो आणि त्यामुळे आमच्या मुलांना असं शेती अवघड वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे आम्ही जावई शेतकरी स्वीकारला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.